Good morning, students. Today we are going to learn our new story, that is The Mouse Merchant. 2.4 The Mouse Merchant. Now take out your books and see the pictures. बघा विद्यार्थ्यांनो, पुस्तकं काढा आणि तुमची ही स्टोरी समोर ठेवा. प्रत्येक वेळेस तुमचं पुस्तक समोर असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला ती स्टोरी समजू शकणार नाही. So you need your books, textbooks before you whenever I teach you this subject. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल त्यावेळेस तुमच्याजवळ इंग्लिशचं पुस्तक असणं आवश्यकच आहे. See on page number 37 there is this story. This is a best story from our English literature. ही स्टोरी जी आहे ती खूप सुंदर अशी इंग्लिश लिटरेचरमधली स्टोरी आहे. अँड आफ्टर इट देअर इज मॉरल लेसन गिव ॲट द एंड ऑफ द स्टोरी. आणि शेवटी मॉरल लेसनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन लर्न मेनी थिंग्स. बघा विद्यार्थ्यांनो, या गोष्टीतून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकाल. तर मी आता स्टार्ट करते. वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. लिसन केअरफुली दॅट एव्हरी स्टोरी वॉज इन पास्ट टेन्स. प्रत्येक गोष्ट ही पास्ट टेन्समध्येच असते, ही लक्षात घ्या. वन्स अपॉन अ टाईम अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. इन दिस सेंटेन्स देअर वॉज पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला स्टोरी शिकता शिकता टेन्सेसबद्दलसुद्धा माहिती घ्यायची आहे. वॉज प्लस आय एन जी हा जो फॉर्म आहे हा पास्ट कंटिन्युअसमध्ये असतो, किंवा इज प्लस आय एन जी हा फॉर्म प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असतो. एकदा एक श्रीमंत व्यापारी हा आपल्या आळशी मुलाला रागवत होता. इन इन्व्हर्टेड कॉमर्स देअर इज गिवन हिज स्कोल्डिंग वर्ड्स. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. ही इज सेईंग दॅट आय गेव यू सो मच मनी. मी तुला खूप पैसा दिला होता बिझनेस स्टार्ट करायला, आणि तरीसुद्धा यू हॅव नॉट अर्न एनिथिंग, तू काहीच कमावले नाही. यू आर गुड फॉर नथिंग, तू कुठल्याच कामाचा नाहीस, असं आपली आई म्हणते ना आपल्याला, तसंच त्याचे वडील त्याला म्हणत होते. दिस रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज सन इन दिस वर्ड्स. अशा शब्दात तो त्याला रागवत होता. लुक ॲट दिस डेड माऊस. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. त्याला त्या ठिकाणी ॲट दॅट हाऊस ही सॉ अ डेड माऊस. एक मेलेला उंदीर त्याला तिथं दिसला. अँड ही सेज दॅट लुक ॲट दिस माऊस. अ कॅपेबल मॅन कॅन डू एनिथिंग और स्टार्ट अ बिझनेस इवन विथ दिस डेड माऊस. बघ, एखादी जर पात्र माणूस असेल ना, तर हा मेलेल्या उंदरापासून सुद्धा बिझनेस पैसा कमवू शकतो. समथिंग युजलेस ॲज दिस, काही गेलेल्या वस्तूपासून सुद्धा, अनुपयोगी वस्तूपासून सुद्धा तो काम करू शकतो आणि स्टार्ट करू शकतो. सोमदत्त हू वॉज अ पुअर ऑर्फॅन बॉय हर्ड हिज वर्ड्स. सोमदत्त वॉज ॲन ऑर्फॅन बॉय. ऑर्फॅनचा अर्थ होतो अनाथ. ऑर्फॅनचा मिनिंग काय होतो? अनाथ. हू डझंट हॅव हिज पॅरेंट्स, ज्याला आईवडील नाही आहेत त्याला ऑर्फॅन म्हणतात. सोमदत्त नावाचा एक गरीब अनाथ मुलगा त्या गावामध्ये राहत होता. ही हर्ड धीज वर्ड्स, त्याने हे शब्द ऐकले. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट. त्याने ते शब्द ऐकल्याबरोबर ही वेंट इन, गोचा पास्ट टेन्स वेंट, अंडरलाईन करत जा. तो मध्ये गेला आणि त्याने रिक्वेस्टचा पास्ट टेन्स रिक्वेस्टेड आहे. त्याने विनंती केली त्या मर्चंटला. ही रिक्वेस्टेड द मर्चंट, प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. सोमदत्त रिक्वेस्टेड टू द मर्चंट. सोमदत्तने काय रिक्वेस्ट केली? ही रिक्वेस्टेड, प्लीज लेंड मी सर दिस माऊस, दिस डेड माऊस. प्लीज सर, मला हा मेलेला उंदीर उधार द्या. लेंडचा अर्थ होतो उधार देणे. लेंडचा पास्ट टेन्स काय तो? लेंड. LENT इज द पास्ट टेन्स ऑफ LEND. हा उंदीर मला उधार द्या. आणि कशासाठी? कॅपिटल म्हणून, म्हणजेच मला मुद्दल म्हणून उधार द्या. आय विल ट्राय माय लक, मी माझं नशीब आजमावू इच्छितो, तुम्ही म्हणतायत तसं. आणि अशा पद्धतीने सोमदत्ताने रिक्वेस्ट करून तो उंदीर त्याच्याकडनं घेतला. मागच्या पिरियडला मी शिकवलं होतं देअर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. 4 प्रकारचे वाक्य असतात. त्यामधले रिक्वेस्टचं जे वाक्य आहे ना, ते हे आहे. लक्षात येतं आहे तुम्हाला? आपण लँग्वेज शिकताना 4 प्रकारचे वाक्य शिकतो.
Request sentence is this. The merchant burst out laughing, but still he gave the mouse to Somadatta and took the receipt that Somadatta wrote out to him. The merchant heard and started laughing. बघा त्या मर्चंटने ते शब्द ऐकले की अरे मेलेला उंदीर याला हवाय तोही उधार म्हणून. ठीक आहे, तो हसायला लागला, काय मूर्ख मुलगा आहे बॉ असा. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता, तरी त्याने तो सोमदत्ताला देऊन दिला तो उंदीर. अँड टूक रिसिप्ट, आणि त्याचबरोबर त्याच्याकडला रिसिप्ट दिली. अँड सोमदत्त रोट आउट टू हिम, सोमदत्ताने त्या रिसिप्टमध्ये लिहून दिलं की मी हा उंदीर उधार घेतला म्हणून, व्याजाने घेतला. सोमदत्त वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. सोमदत्त तो हँडमध्ये घेतला, ही पुट इट इन हिज हँड अँड वॉकिंग डाऊन, तो खाली जात होता, चालत होता रस्त्यावरून. विथ दिस डेड माऊस इन हिज हँड वेन अनदर शॉपकीपर कॉल हिम, त्याच वेळेस एका दुकानदाराने त्याला आवाज दिला आणि बोलवले. कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. अरे मुला इकडे, मला उंदीर हवा आहे माझ्या मांजरीला खाऊ घालण्यासाठी. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम फॉर इट, मी तुला 2 मुठी हरभरे द्यायला तयार आहे. ग्रॅमचा अर्थ काय होतो? चणे किंवा हरभरे. ग्रॅम, आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम फॉर इट इन एक्सचेंज ऑफ डेड माऊस आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम. त्याच्या बदल्यात मी काय देईल तुला? 2 मुठा चणे देईल. सोमदत्त accepted the ग्रॅम. ॲट होम सोमदत्त रोस्टेड द ग्रॅम वेल. घरी आल्यानंतर सोमदत्तने ते ग्रॅम शिजवून खाल्ले नाही. ही रोस्टेड देम वेल, त्याने त्यांना चांगल्या प्रकारे भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड्स विथ हिज ग्रॅम अँड वॉटर. ही वेटेड फॉर अ लाँग टाईम. नंतर त्याने काय केलं तर पाण्याने भरलेला एक गडू घेतला आणि रस्त्याच्या साईडला ते भाजलेले हरभरे, त्याचबरोबर पाण्याचे तो मटका घेऊन तो त्या रस्त्याच्या साईडला वाट बघत होता. वेटेड फॉर लाँग टाईम, खूप वेळ वाट बघत होता की कोणी आपल्याकडनं हे चणे घेईल विकत. इन द इव्हिनिंग वेन द लेबरर्स वेर रिटर्निंग फ्रॉम द वूड मीन फॉरेस्ट. लक्षात घ्या, वूडचा अर्थ काय होतो? जंगल. वूड मीन्स नॉट वूड म्हणजे इथं लाकूड नाही घ्यायचं तर जंगल घ्यायचा अर्थ. संध्याकाळ झाली. लेबरर्स लोक परत येत होते जंगलातून लाकूड तोडी करून. दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्रॅम अँड वॉटर. त्यांनी बघितलं की एक मुलगा भाजलेले चणे ठेवले आणि त्याचबरोबर पाणी त्याच्याजवळ. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्रॅम अँड वॉटर पोलाइटली. सोमदत्ताने काय केलं मग? त्यांना ते ग्रॅम अँड वॉटर ही ऑफर्ड पोलाइटली. अँड लिसन दॅट पोलाइटली इफ यू ऑफर समथिंग टू एनीवन ही विल बी व्हेरी हॅपी. ज्यावेळेस तुम्ही खूप रिक्वेस्ट करून किंवा नम्रतेने काही कोणाला प्रेझेंट द्यायला जाल तेव्हा तो खूप आनंदी होतो आणि तो न मागता ते विकत घेऊन घेतो किंवा घेतो. तो आनंदाने खूप तुम्हाला खुश होऊन जातो. तसंच त्या मजुरांना लेबरर्स वेअर व्हेरी हॅपी, ते खूप आनंदी झाले. बट वी हॅव नो मनी 2 स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. ते मजूर काय म्हणाले? लेबरर्स सेज टू हिम दॅट वी हॅव नो मनी. ते मजूर काय म्हणाले? अरे पण आमच्याजवळ तर पैसेच नाही आहे. 2 स्टिक्स ऑफ वूड दॅट वी कॅन गिव्ह. आमच्याजवळ फक्त लाकूड आहे, आम्ही 2 लाकडाच्या काड्या तुला देऊ शकतो. बघ, तुला तयार असेल तर आम्ही तुझे हरभरे घेतो. दॅट्स अ गुड आयडिया, दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. अरे खूप छान किंमत आहे या साध्या माझ्या सेवेची. एक्सक्लेम सोमदत्त. बाय accepting 2 sticks from each laborers, Somadatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it, and bought some more gram with it. Then Somadatta was very happy when laborers gave him 2 sticks in exchange of grams, a small handful of grams. थोड्याशा त्या हरभऱ्या आणि पाण्याच्या बदल्यात ज्यावेळेस त्या मजुरांनी त्याला 2-2 काड्या दिल्या त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला. सोमदत्त कलेक्टेड ऑल स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स. त्याने त्या सगळ्या बंडल्स ऑफ स्टिक्स त्याने तयार केलं, त्या काड्यांचं एक बंडल तयार झालं. ही टूक द बंडल टू द मार्केट. तो घेऊन तो कुठे गेला? मार्केटमध्ये गेला.
तिथं घेऊन गेला. सोल्ड इट, ते विकले. सेलचा पास्ट टेन्स आहे, सेल, SELL, विकणे, त्याचा सोल्ड. अँड बॉट, बायचा पास्ट टेन्स बॉट दिलाय बघा. ग्रामरमधले सगळे वर्ड्स तुम्हाला पास्ट फॉर्म्समध्ये इथं दिलेले आहेत, ते तुम्ही लर्न करायचे. अँड बॉट सम मोर ग्रॅम विथ इट, आणि काय घेतले त्याने, विकत घेतले त्याने थोडे चणे आणखी विकत घेतले. इन दिस वे सोमदत्त स्टार्टेड हिज बिझनेस. नाऊ लर्न दॅट वी कॅन मेक एनिथिंग इफ वी हॅव अ विश फ्रॉम अवर हर्ट. जेव्हा वेळेस आपल्या हृदयातून आपली इच्छा असेल तेव्हा आपण काहीही गोष्ट, अशक्य गोष्ट, इम्पॉसिबल थिंग्स कॅन वी मेक पॉसिबल. असा लेसन आपल्याला इथपर्यंत मिळालेला आहे. लक्षात आलं स्टोरी? ओके, बाय.